सोलापूर शहरातील मोहरम उत्सवामध्ये गेल्या सुमारे 300 वर्षापासून सुरू असलेल्या पारंपरिक 51 मशालींच्या मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा वक्फ अधिकारी सोलापूर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। याबाबत 24 जून 2024 रोजी अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे। सोलापूर शिवसेनेचे अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर शेख यांनी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्र देऊन व जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्या पाठपुराव्याला आता यश येत आहे। पत्रानुसार मोहरम कमिटी सोलापूर तसेच संबंधित वक्फ महामंडळाने मोहरम उत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहे। शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे सोलापूर शहर अध्यक्ष गफूर शेख यांनी केलेल्या अर्जाचा उल्लेख करताना सोलापूर शहरात मोहरमच्या निमित्ताने निघणाऱ्या दुर्वेश सवारीच्या मिरवणुकीत पारंपरिक 51 मशाली घेऊन जाण्याची धार्मिक व ऐतिहासिक परंपरा अखंडित सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे। ब्रिटिश काळापासून ही परंपरा सुरू असून ती मोहरम उत्सवाचा अविभाज्य घटक मानली जाते। दरवर्षी मोहरम काळात राज्यभरातून हजारो भाविक नागरिक व श्रद्धाळू लोक सोलापूरमध्ये दाखल होत असतात। दुर्वेश सवारीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत असल्याने या पारंपरिक कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या पत्रामुळे मोहरममधील पारंपरिक 51 मशालीच्या मिरवणुकीसंदर्भातील वादावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे शहरातील नागरिक आणि भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।